उज्ज्वल भविष्याची सुरुवात आता वांबोरीतून. नन्हे इंग्लिश मीडियम मान्यताप्राप्त स्कूल वांबोरी येथे प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आपल्या पाल्याला दर्जेदार इंग्रजी शिक्षणाची सुवर्ण संधी. तसंच संस्थेत शिक्षक भरती सुरू असून अनुभवी उमेदवारांना विशेष प्राधान्य. कर्मचाऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण. संस्थेत ड्रायव्हर भरतीही सुरू आहे. गाडी सोबत आल्यास अधिक प्राधान्य. कामासाठी जोडपा हवाय. राहण्याची मोफत आणि उत्तम सुविधा. आजच संपर्क करा. संपर्क क्रमांक 91 58 59 69 09 आणि दुसरा संपर्क क्रमांक 78 75 49 89 15. नन्हे इंग्लिश मीडियम स्कूल वांबोरी. शिक्षण, संस्कार आणि उज्ज्वल भविष्याचा अतूट विश्वास. राहुरी तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढत असताना पक्षांतर्गत नेतृत्वाचे अनेक केंद्र निर्माण झाल्याचे चित्र दिसतंय. त्यामुळे आगामी काळात संघटनात्मक विस्तारासोबतच अंतर्गत गटबाजी आणि वर्चस्वाच्या राजकारणाला देखील आता उधाण येण्याची शक्यता आहे. सध्या राहुरी भाजपमध्ये 4 प्रमुख प्रवाह सक्रिय असल्याचं दिसून येतं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासोबत काम करणारा गट, आमदार अक्षय कर्डिले यांच्या भोवती एकत्र असलेले कार्यकर्ते, नुकतेच भाजपमध्ये दाखल झालेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक आणि अनेक वर्षांपासून पक्षाशी निष्ठावंत राहिलेले जुने भाजप कार्यकर्ते असे वेगवेगळे गट तालुक्यात सक्रिय आहेत. राहुरीतील भाजपच्या वाढत्या राजकीय प्रभावामुळे विविध पक्षातील नेते आणि कार्यकर्ते भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असली तरी स्थानिक पातळीवर नेतृत्वाचा प्रश्न आणि राजकीय समन्वय ही मोठी आव्हानं ठरणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निष्ठा असलेला एक स्वतंत्र कार्यकर्ता वर्ग तालुक्यात आहे. दुसरीकडे आमदार अक्षय कर्डिले यांना नेतृत्व मानणारा भाजपचा गटही सक्रिय आहे. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपाच्या विचारधारेवर अनेक वर्ष काम करणारे जुने कार्यकर्ते स्वतःची वेगळी ओळख राखून आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या समर्थकांची देखील पक्षात नवीन ताकद निर्माण होताना दिसते. या 4ही प्रवाहांचे राजकीय हितसंबंध, स्थानिक समीकरण आणि नेतृत्वाच्या अपेक्षा वेगवेगळ्या असल्यानं सर्व गट एकसंधपणे काम करतील का, हा प्रश्न आता उपस्थित होतोय. गाव पातळीवरील राजकारण, पदांवरील दावे आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याची झलक नुकत्याच झालेल्या आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या सत्कार सोहळ्यात पाहायला मिळाली. या कार्यक्रमाकडे भाजपचे आमदार अक्षय कर्डिले आणि त्यांच्या समर्थकांनी पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे. तसेच पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कार्यक्रमापासून अलिप्त राहणं पसंत केल्याचं दिसून आलंय. राजकीयदृष्ट्या पाहता राहुरी भाजप समोर आता विस्तारासोबत समन्वयाचे मोठे आव्हान उभं राहिलंय. पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेतृत्व या 4 प्रवाहांमध्ये समतोल साधण्यात कितपत यशस्वी ठरतंय यावर भविष्यातील राजकीय दिशा आता अवलंबून असणार आहे. आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी.